रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतो आहे। सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। सध्या आपण अरबी समुद्र किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणचं तुम्ही वातावरण बघू शकता की पूर्णपणे या ठिकाणी काय ढगांची दाटीवाटी झालेली पाहायला मिळते आहे। अरबी समुद्रात सध्या चक्राकार वारे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे कोकणात सध्या सरींवरती या ठिकाणी पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे। या चक्राकार वाऱ्यामुळे सध्या किनारपट्टी भागात ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहत आहेत। आज सकाळपासूनच या ठिकाणी सरींवरती पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी मुसळधार पावसाची एक सर या ठिकाणी पडून गेलेली आहे। पुढील काही तासात कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। कोकणात आजपासून पुढचे 4 दिवस हा पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। 28 म्हणजे आजच्या दिवसापासून पुढचे 4 दिवस हे कोकण किनारपट्टी भागात या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर सध्या समुद्र देखील खवळलेला आहे। समुद्रात 4 मीटर उंचीच्या लाटा या ठिकाणी उसळताना पाहायला मिळत आहेत। तर जूनपासून आजपर्यंत या ठिकाणी एकूण पावसाच्या सरासरीच्या 50% जो पाऊस आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो आहे। आज हवामान विभागानं कोकण किनारपट्टीसाठी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। समुद्र देखील खवळलेला आहे आणि किनारपट्टी भागातल्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना या प्रशासनानं दिलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।